तर मित्रांनो, आता आपण आहे आडेपाडल्यामध्ये, आपण चाललोय केळशीला. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत केळशीमधील महालक्ष्मी मंदिरामध्ये. हे आहे मागचं मंदिर. तर आता आपण आज जाऊयात. तर मित्रांनो, मंदिरात आत आल्यावर हे पहिले आहे ते हनुमानाचं मंदिर आहे आणि मुख्य मंदिर इथे आहे. तर हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार. पण महालक्ष्मी मंदिरात आलेलो आहोत आणि आपल्याबरोबर आहेत मंदिराचे मदतनीस बेंद्रे, श्री बेंद्रे. ते जर आपल्याला मंदिराबद्दल माहिती देतील. 16व्या शतकातलं हे लागूनच्या घराण्यापैकी मूळ मंदिर आहे. स्वयंभू स्थान आहे. मंदिराचे मालक जे लक्ष्मण लागू त्यावेळेला ते होऊन गेले, त्यांना देवीने स्वप्नातून दृष्टांत दिलेला अशी आख्यायिका आहे मंदिराची. समुद्र मार्गाकडनं देवी आलेली आहे. खाली एक इथून मंदिराच्या इथनं बाहेर पडल्यावरती 5 मिनिटावर देवीच्या खुणा आहेत. 3 पाऊल, अंगठा आणि केस आहेत आणि इथे दोन्ही आदिशक्ती प्रगट झालेले आहेत. उजव्या बाजूला महालक्ष्मी आहे पाषाण रूपात, मध्ये क्षेत्रपाल आहे आणि डाव्या बाजूला सोमेश्वर आहे. चैत्र पौर्णिमेला मोठा उत्सव असतो इथे. चैत्र शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत उत्सव चालतो. रात्री कीर्तन सेवा असते. कार्यक्रमाप्रमाणे वेळापत्रक लावलं जातं आणि एकादशी ते पौर्णिमा, चैत्रशुद्ध एकादशी ते चैत्रशुद्ध पौर्णिमेपर्यंत महालक्ष्मीला मुखवास म्हणजे देवाला रूप म्हणतात, ते देवाला तेव्हा रूप लागतं. 8 दिवस उत्सव असतो इथे चैत्र पौर्णिमेपर्यंत. तर मित्रांनो, महालक्ष्मी मंदिरातून बाहेर पडल्यावर समोर एक शाळा लागते. शाळेला जो लागून रस्ता येतो तिथून पुढे आल्यावर उजव्या बाजूला एक वसतिगृह आहे आणि वसतिगृहाच्या बरोबर समोरच्या बाजूला हे एक छोटंसं देऊळ आहे. या देवळामध्ये महालक्ष्मीची पावलं आहेत. तर मित्रांनो, महालक्ष्मीचा हा अंगठा आहे, तुम्ही बघू शकता. हाही दगड स्वरूपात आहे. हे महालक्ष्मीचे केस आहेत. तर मित्रांनो, महालक्ष्मी मंदिराला लागून जो रस्ता आहे डाव्या हाताने सरळ सरळ आलं की हजरत सय्यद याकूब बाबा दर्गा आहे. तो हा दर्गा आहे. हा दर्गा 386 वर्ष जुना आहे आणि असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज दाभोळला जाताना याकूब बाबांना भेटलेले, तर त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी हा दर्गा बांधला आहे.